भवानी बंधने
समतावेन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई तिने साधने साधने तुटती भावाची बंधने तेने साधिती साधन तुटतील भवाची बंधन। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांतीचे दूत एकनाथ महाराजांचा आहे आणि त्या अभंगाद्वारे भगवंत प्राप्तीचा उपाय सांगतात। कारण आज जगाला अख्ख्या जगाला गरज आहे सुखाची, पण सुख कुठे मिळतं हे कळायला तयार नाही, परंतु सुख आहे देवाजवळ। सुख आहे देवाजवळ आणि देव शोधायचं मात्र काम चालू आहे। अख्खं जग शोधते पण देव काय सापडायला तयार नाही। पण एवढा मूर्खपणा आहे की देव शोधायची गोष्ट नाहीये। देव शोधणं मूर्खपणा आहे, देवाला शोधायचं नाहीये। वस्तू तयार आहे, वस्तू तयार आहे ती शोधायची नाही। मृगनारी वस्तुरी कस्तुरी वसत असे, मृग जंगल भटकत जाए, सबके हृदय में राम वसत असे, वो मूर्ख न समजाय। देव शोधायची गोष्ट नाही,
वस्तूच तुम्ही आहात. देव आणि तुम्ही वस्तूच वेगळी नाही. किती जवळ आहे. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी. अरे भल्या माणसा वस्तू तुझ्याच जवळ आहे. किती जवळची आहे. नाही ना तुम्ही ती वस्तूच वेगळी नाही. आणि हाच संशय हाच भ्रम दूर करणं याला परमार्थ म्हणतात. संशयावनी थोर पाप नाही अनिक घोर हीच विनाशाची वाघुर प्राणी अशी. संशय एकच आहे जगामध्ये आणि सर्वात मोठा संशय की नेमका देव कुठे आहे. देव तिकडं आणि मी इकडं. देव आणि मी वेगळा आहे त्याला विभक्त म्हणतात. देव आणि मी वेगळा आहे याला विभक्त म्हणतात. आणि आपल्याला खरंच कोणी भक्त म्हणावं असं वाटत असेल तर देव आणि मी वस्तूच एक आहे. आपली देवपूजा चालू आहे, कर्मकांड चालू आहे, सत्यनारायण चालू आहे, सगळं जिथल्या तिथे चालू आहे. पण देव वेगळा आणि मी वेगळा. देवामध्ये आणि आपल्यामध्ये भरपूर अंतर आहे. आणि ते अंतर असल्यामुळे आपल्याला देवाची अनुभूती येत नाही, सुख मिळत नाही आणि समाधान मिळत नाही. मग वस्तूच जर ती आहे तर मग नेमकं देव कशाला म्हटलेलं आहे. हरिपाठ रोज म्हणतो आम्ही. अव्यक्त निराकार नाही जे आकार जे तुम्ही चरण अचर हरिसी बजे. अख्खं जग त्याला बसतंय पण तो कोण हेच माहित नाही. ती वस्तू निर्गुण निराकार आहे. तिला हात पाय नाक कान डोळे नाही, आई वडील नाही, बहीण भाऊ नाही, कोणीच नाही. सुईच्या टोका इतकी जागा शिल्लक नाही की जिथे देव नाही. आणि अजून आम्हाला भ्रम पडलाय की नेमकं देव कुठं आहे. अजूनही लोक ठिकाणावर यायला तयार नाही. परमार्थ करतात ते तरी मनातला भ्रम जायला तयार नाही. आणि जे करत नाही त्यांची तर गोष्टच वेगळी आहे. सुईच्या टोका इतकी जागा शिल्लक नाही. किती येतो भरला घरदार हरी हाच वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. महात्म्यांना दिसला, आपल्याला अजून दिसायला तयार नाही. का दिसत नाही? आमची आतली घाण जायला तयार नाही. तुम्हाला जर तुमच्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहायचं असेल तर प्राणी स्वच्छ पाहिजे का गढूळ पाहिजे? स्वच्छ पाहिजे. स्थिर पाहिजे का अस्थिर पाहिजे? पाणी जर स्वच्छ आणि स्थिर असेल ना तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसल्याशिवाय राहणार नाही. पण तेच जर पाणी हालत असेल
पाणी स्थिर आहे. तसं पाहायला गेलं तर जगात दोष कोणाचाच नाहीये. प्रत्येक माणूस स्थिर व्हायला तयार आहे, स्वच्छ व्हायला तयार आहे. पण घाण कुठं होते ते ह्या वातावरणामुळे होते. पाणी स्थिर आहे, परंतु जवळच झाड आहे आणि वाऱ्याने झाडाचं पान त्या पाण्यामध्ये पडलं आणि त्याच्यामुळे पाण्यावरती तरंग आला. पाणी हललं आणि पाणी हलल्यामुळे त्याच्यामध्ये आमचं प्रतिबिंब दिसायला तयार नाही. दोष आपला होता का? आपला दोष नाही. हा सगळा काळाचा महिमा आहे. हा काळ इतका भयानक आहे आणि तो पाठीमागे लागलेला आहे आणि त्याच्या तावडीतनं सुटका करायची. तो काळ खूप भयानक आहे, कारण एवढा जबरदस्त आहे ना, तो खच्चून भरलेला आहे सगळीकडे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी. या वातावरणामध्ये, या जगामध्ये दुःख खच्चून भरलेलं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि तो विचार आपण करायला जन्माला आलेलो आहे की विचारा वाचून न पवे समाधान. समाधान पाहिजे असेल तर विचारच करावा लागेल. मग विचार कुठल्या गोष्टीचा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. विचार सगळेच करतात, मग विचार कशाचा करायचा आहे? क्षणोक्षणी हाची करावा विचार, देह नाशिवंत आहे, तो जाणारच आहे. पण आयुष्य खातो काळ सावधान. एक एक सेकंद पाठीमागे लागलेला आहे आणि त्याच्या तावडीतून बाहेर निघायचे. त्याला परमार्थ म्हणतात. नुसत्या गळ्यात माळ टांगणं, कपाला टिळे लावणं, झेंडे घेऊन आळंदी पंढरपूरला जाणं, दिंड्या काढणं, सत्यनारायण घालणं, सप्ते घालणं, पंक्ती घालणं, याला परमार्थ म्हणत नाही. तावडीतून सुटायचं पाहायचंय. एक एक सेकंद पाठीमागे लागलेला आहे. हा काळ रूपी बोका आहे ना, तो पाठीमागे लागलेला आहे. त्याच्या तावडीतून बाहेर पडायचे. मायाबरी डाकिनी काटके कलेजा काय, आणि त्या मायेच्या तावडीतनं बाहेर पडायचे. किती जबरदस्त साधन पाहिजे त्याला. मग देव म्हणजे नेमकं काय करायचंय? अरे जो देह मिळालेला आहे ना, यालाच बसायचंय. हा एवढा पुण्याईनी मिळालेला आहे.
84 लक्ष योनी, एक एक योनी, कोटी कोटीचा पेरा, आणि मग लागला वारा या नरदेहाचा. हे सगळे सांगतात पण करत मात्र कोणीच नाही. बोलते मगर करते नाही, मुंह के बडे लबाड. सांगायचं काम सगळ्यांचं चालू आहे. हा देव नाशिवंत आहे, हे असं आहे, ते तसं आहे, पण करायचं काय ते सांगा ना. करायचंय काय? करू नका काही संत संग, करू नका काही संत संग, करू नका काही संत संग, काहीच करायला नाही सांगितलं त्यांनी. एक नया पैसाही खर्च करू नका. बोला, एवढा सोपा परमार्थ सांगितलाय. एक नया पैसाही खर्च करू नका, फक्त संतांच्या संगतीत राहा. आणि संतांची संगत फुकटची आहे, आणि नेमकी तीच आम्हाला नकोय. संगत संतन की करले, संत के घर संत जाय तो ब्रह्म रस की लुटा लूट, असंत के घर संत जाय तो फुकट मात्या कुठ. आमचे ते धंदे चालू आहेत. संत कोणाला म्हणायचं हेही माहित नाही, देव कोणाला म्हणायचं हेही माहित नाही, आणि पहिल्यांदा ते माहित करून गरजेचं आहे. तुम्ही माळ किती वर्षापूर्वी घातली त्याच्याशी काही घेणं नाही. नुसत्याच माळ टांगून बसले तर ज्ञान तर काहीच व्हायला तयार नाही. मग ज्ञान कोणी वाढवायचं? अरे लग्न केलं तर प्रपंच वाढवला, शेती घेतली तर शेती वाढवली. त्याच्यामध्ये बी पेरल्यानंतर वाढ करतात का कमी करतात? सगळ्यामध्ये वाढ करायचं काम चालू आहे, पण परमार्थामध्ये कुठेही वाढ झालेली दिसत नाही. कशासाठी करायचं हेच कळत नाही ना. आपला देह तरी आपल्याला कळलाय? आपला देह कशाचा बनलेला आहे? तो पंचमहाभूताचा आहे, पंचतत्वाचा आहे. तो कुठून येतो, कुठं जातो, नेमकं काय करायचे, षड्रिपू कशाला म्हणतात, शरीरामधनं नेमकं काय घालवायचे, शुद्धीकरण कसं करायचंय, काही नाही. घातली आम्ही माळ घातली, आमचं झालं, अनुग्रह झाला, अवस्था झाली. कोणाची होती नाही होते, कोणाचा प्रबोध झालाय होतं नाही होते, कोणाच्या हायत्या माळा काढून टाकल्या जातात. ते कोण घालते कोण काढते काहीच पत्ता लागत नाही. मग परमार्थ म्हणजे नेमकं करायचंय काय? गल्ली बोळात परमार्थ चालू आहे. सप्त्यागत प्रत्येक गावात सप्तेन मेळावे चालू आहे. परिवर्तन जर होत नसेल तर काय उपयोग आहे? या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, कारण परमार्थ हा निवृत्तीचा मार्ग आहे, प्रवृत्तीचा नाही. मनुष्याची वाटचाल निवृत्तीकडे लागली पाहिजे. अजून आमची प्रपंचाची प्रवृत्तीच संपायला तयार नाही. मग विचार करा की हा जर देह पंचमहाभूताचा आहे, नाशिवंत आहे, आपलं स्वरूप आपल्याच चित्तामध्ये पाहायचंय. कारण तुकाराम महाराज म्हणतात आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्ध करायचे, त्या चित्तरूपी आरशामध्ये आपल्याला पाहायचंय आपल्या स्वतःचं मुख. आपण कसे आहोत, आपलं स्वरूप काय आहे. तुम्ही सांगा, तुम्ही जर आरशामध्ये रोज तोंड पाहताय, पण त्या आरशाला जर डांबर लागलेला असेल किंवा ऑइल पेंटचा कलर लागलेला असेल आणि त्या आरशामध्ये तुमचा चेहरा दिसत नाहीये, तर तुम्ही चेहरा पुसावा का आरसा पुसावा? काय पुसलं पाहिजे? आमचा चेहरा पुसायचं काम चालू आहे. डाग पडलाय त्या आरशावर आणि पुसायचं काम चालू आहे तोंडाचं. काय उपयोग काय? अरे तो चित्तरूपी आरसा जो बरबटलेला आहे ना, तो पहिल्यांदा स्वच्छ करा, त्याचं केमिकल वापरा, आणि ते केमिकल वापरल्यावर तो आरसा असा स्वच्छ होईल ना, आणि मग आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडेल. मग मी कोण आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत ते स्वरूप त्याच्यात पाहायला मिळेल. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी कलेक्टर नाही, मी डायरेक्टर नाही, मी डॉक्टर नाही, मी वकील नाही, मी इंजिनियर नाही. मग मी आहे कोण? अहम ब्रह्मास्मी. आणि त्या अहम ब्रह्मास्मीचा बोध ठसला पाहिजे आणि त्याची प्रतिकृती त्या आरशात दिसली पाहिजे.
आपलं स्वरूप आपल्याला पाहायचंय, त्याला परमार्थ म्हणतात. ते मी तुझा विचार विवेके शोधावा, मी तुझा विचार विवेके शोधावा, मी तुझा विचार विवेके शोधावा, मी तुझा विचार विवेके शोधावा. विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच. हरिपाठातही म्हटले, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची गाणी, आत्माराम त्याचा तोची गाणी, आत्माराम त्याचा तोची गाणी. मी तो विचार विवेकाचा, कोणाचे घर आहे कोणाचे घर आहे कोणाचा, कोणाचे घर आहे कोणाचे घर आहे कोणाचा. आत्माराम त्याचा तोची गाणी, आत्माराम त्याचा तोची गाणी, आत्माराम त्याचा तोची गाणी. कोणाचं घर आहे कळलंय का? कोणाचा देह आहे कळलाय? कोणाचा देह आहे हा? सगळे म्हणतात माझा. नाही ना हो, हा देह पंचमहाभूताचा आहे, आपला नाहीये. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? बघा प्रश्न विचारलाय, हा देह कोणाचा? कोणाचा आहे? आपलं नाव नाही सांगायचं. हा देह पंचमहाभूताचा आहे आणि हा पंचमहाभूताचा देह भाड्याने मिळालाय तुम्हाला. हे तुम्ही लोकांकडून आणलंय ना, कामापुरतं आणलंय, सप्त्यापुरतं. सप्ताह झाल्यानंतर ठेवून घेणार का देऊन टाकणार? तुमच्या मालकीचं झालं. आम्ही म्हणतो ते आपल्याच मालकीचं आहे, घ्या ठेवून. नाही जमणार. काळ आला, वेळ आली की ते देऊन टाकणार आहे. काम संपलं की देऊन टाकायचंय. हे जसं देऊन टाकायचंय ना, तसे हे सुद्धा भगवंताकडून मिळालेले, परंतु त्याच्या प्राप्तीसाठी नाही, त्याची ओळख करून घेण्यासाठी मिळालेले. वस्तू प्राप्तच आहे. आत्माच देवांचा देव आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत मांडलाय, ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान. ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान, ज्ञान देवा प्रमाण ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान, ज्ञान देवा सर्व घटी पूर्ण एक नांदे. किती मोठा सिद्धांत मांडलाय.
निदान म्हणजे डॉक्टर तपासतात आणि सांगतात तुम्हाला अमुक प्रकारचा रोग झालेला आहे, त्याला म्हणतात निदान. मग सर्व साधू संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टीने अवलोकिले, ते हे श्री हरीचे नाम.